मंडळी, आज माझ्या मम्मीचा बर्थडे आहे. तर मम्मी म्हणतो की आज बर्थडे काय सेलिब्रेट नाही करावं. तर आम्ही मी आणि माझी बहीण रडू मम्मीला इकडे आणलं. रडून रडून जबरदस्ती आणलाय ना कशासाठी? रडून जबरदस्ती आणलं इकडे. काहून तर चौपाटी इकडे खूप मोठे आहे, तुम्ही पाहू शकता. साईडला आईस्क्रीमचं काय पाहायचं आहे? आईस्क्रीमचं स्टॉल्स आहे. खूप काही खायचं, अलग डिशेस, म्हणजे जसं की पिझ्झा, काही आहे, समोसे, सगळं. तू दाखवू शकतो का? हाव. तू दाखव बरं, तिकडनं दिसते का? हे पा सगळं इकडे. पूर्ण दाखव असं. इकडे बा हे केक शॉप आहे. तू पकडला नाही कॅमेरा? हे बा इकडे सगळं आहे मंडळी. हे बा सगळं. हे बघ कस्टमर इकडे आहे. तर आणि पा फास्ट नाही कॅमेरा फिरवायचा, असं स्लो मध्ये तर इकडे मस्त आहे. इकडे ते आईस्क्रीमचे दुकान आहे आणि इकडे एक आईस्क्रीमचे दुकान आहे. इकडे एक मस्त पिझ्झा भेटते, हे भेटते. इथून दाखव असं. मी दाखवते माझ्याकडे. हे बाबा बघा, इथे ना पूर्ण सगळं एका ठिकाणी चौपाटीच्या तिथे पूर्ण सगळ्या डिशेस आहे. आईस्क्रीमचं आहे, पावभाजीचं आहे, सँडविच आहे, टोटली चायनीज फूड, पूर्ण आपले पिझ्झा हट, पिझ्झाचं पूर्ण सर्व एका ठिकाणी आहे. पावभाजी, पाणीपुरी, टोटल. हे बा चौपाटी असं नाव दिलेलं आहे. हा बाहेरचा गेट आणि हे पूर्ण बघा कसा व्ह्यू आहे. आज माझा बड्डे आहे, तर या मुलाने जबरदस्ती रडून एवढं परेशान केलं होतं की ते आणावंच लागलं शेवटी. माझी काही इच्छा नव्हती आणि माझे मिस्टर पण एवढे थकून आले होते की त्यांना असं वाटत होतं आता बाहेर कुठे न जाता घरीच केक आणू आणि कापून मोकळं होऊ. तर मुलं ऐकतच नाही, तर मुलांच्या जिद्दीसमोर यावंच लागलं घेऊन. आता काय माहिती काय मागवतात, काय खायचं आहे त्यांना ते ऑर्डर करू आणि त्यांना खायला देऊ. बघा आता काय ऑर्डर करायचं आहे सर? सँडविच. मम्मी हां, कचोरी, नाही कचोरी नाही करायची. समोसा पण नको खाऊ. आता आपण तू फक्त समोसा खाऊ. एक समोसा तिथे बस, हात खराब करू नको, बस तिथे. समोसा खाऊ काय? तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.